राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। जुने काँग्रेसचे नेते आणि आता भाजपाचे माजी मंत्री खासदार नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका। त्यासोबतच भाजपा शिंदे गटाला पुढील महिन्यात एक तगडा झटका बसणार आहे। महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपा आणि शिंदे गट यांच्यात जो सामना रंगलेला आहे त्यामध्ये शिंदे गटाला त्यातून काढता पाय घ्यावे लागेल का, यासहित सर्वात महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। त्यामध्ये पहिली बातमी आहे, सरन्यायाधीश गवईंचा पहिला निकाल, नारायण राणेंना झटका। पुण्यातील वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा 27 वर्षापूर्वीचा निर्णय केला रद्द। विजय शहा यांचे विधान अक्षम्य, त्यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटवा। कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबियाचा संताप। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजपाचे नेते आणि मंत्री विजय शहा यांनी एक अक्षम्य विधान केलं होतं, त्यावरून कुटुंबियांनी संताप व्यक्त केला। त्रालमध्ये चकमकीत जैशच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, 50 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा। तर पाकिस्तानने त्यामध्ये ज्या काही कारवाया सुरू केल्या आहेत त्या अक्षम्य आहेत असंही लष्कर प्रमुखांनी म्हटलं आहे आणि जशास तसं उत्तर देणार असंही सांगितलं। निवडणुका घेण्यात मान्सूनची अडचण, आयोगाकडून मुदतवाढ मागून घेऊ, देवेंद्र फडणवीस यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर फडणवीस यांनी ही माहिती सांगितली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टिम कुक यांना फरमान, ॲपलची उत्पादने हिंदुस्थानात बनवू नका। युद्धविरामाच्या डीलनंतर मोदींना तगडा झटका, तर ट्रम्प तात्या पलटले, मध्यस्थी त्यांनी केली नाही, भारताचं सगळ्या मीडियांना माहिती। ईडीचा छापा पडताच डोळे पांढरे झाले, वसई महानगरपालिकेच्या उपसंचालकाकडे सापडले घबाड, 23 कोटींचे दागिने, 9 कोटींची रोकड। वसई महानगरपालिका या उपसंचालकाकडे एवढी संपत्ती सापडली। मुंबईत आज आणि उद्या वादळी पाऊस, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। राज्यातही अनेक ठिकाणी बरसणार पाऊस, तर मान्सून आला रे आला म्हणत आता आज आणि उद्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 1 वर्षाची मुदत। सध्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यामध्ये या अनेक निवडणुका येत्या 4 ते 5 महिन्यात होणार आहेत। शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा महानगरपालिका प्रशासनाच्या निष्ठुर कारभारामुळे अनेक ठिकाणी शहरात पाण्याचा टंचाई आहे, त्या विरोधात हल्लाबोल मोर्चा आज संभाजीनगर यामध्ये निघणार आहे। यांचं नेतृत्व आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे करणार आहेत। घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय, आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हाडाला विचारला जाब, तर लवकर ताबा न दिल्यास जनआंदोलन उभारणार असाही इशारा त्यांनी म्हाडाला दिलेला आहे। राज्यातील महाविद्यालयांमध्ये अपंग व्यक्तींसाठी रिक्त पदे कधी भरणार, माहिती सादर करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश। मान्सून अरबी समुद्रात दाखल, मालदीव श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत मजल, तर मान्सून महाराष्ट्रात 25 ते 27 दरम्यान येण्याची शक्यता। तर आज मुंबईत वादळी वाऱ्याचा इशारा। पावसाने 22,000 हेक्टरवरील पिके बाधित केली, अमरावतीत सर्वाधिक 10,000 हेक्टरवर फटका। तर जिल्हानिहाय पालघर, रायगड, जळगाव, वाशिम, वर्धा यासहित अनेक जिल्हे पिके बाधित झालेले आहेत। राज्यात गेल्या 3 वर्षीपेक्षा 29 लाख टनांनी साखर उत्पादनात घट, हंगामाची समाप्ती, ऊसाचे उत्पादन आणि उतार्यातही घसरण झालेली यावर्षी बघायला मिळत आहे। सीमावर्ती भागात शांतता, नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या नागरिकांना पूर्ण घरे देणार आणि त्यासाठी हवी ती मदत देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिलं।
व्यापार युद्ध निवळल्याने सोयाबीनच्या दरात वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक वातावरण. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाला मिळालेला तात्पुरता आराम, त्यामुळे सोयाबीनच्या दरात सध्या वाढ झालेली दिसत आहे. वंचितांना घाबरून मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांचा दावा. बाहेर रोखल्याने चालत जाऊन कार्यक्रम स्थळ गाठले. तर राहुल गांधी यांनी हजारो जणांना संबोधित करून मोदी यांच्यावर टीका केली. तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेती आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या. अशाच बातम्यांसाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.